गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच प्रॅक्टिस करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. पहिलं सेंटेन्स आहे, उठ 7:30 वाजले. नाउ युअर टर्न. गुड. गेट अप, इट्स 7:30. गेट अप, इट्स 7:30. किंवा इथे तुम्ही असंही म्हणू शकता, गेट अप, इट्स 7:30. गेट अप, इट्स 7:30. क्लिअर? अरे बापरे, 7:30 वाजले. गुड. ओ, इट्स 7:30. ओ, इट्स 7:30 किंवा ओ, इट्स 7:30. राहू दे, दुसरा घाल. लीव इट, वेअर द अदर वन. लीव इट, वेअर द अदर वन. लवकर आटप, नाहीतर बस निघून जाईल. गुड. हरी अप, अदरवाइज यू विल मिस द बस. हरी अप, अदरवाइज यू विल मिस द बस. लवकर आटप, मला उशीर झालाय. हरी अप, आय एम गेटिंग लेट. हरी अप, आय एम गेटिंग लेट. गाईज, आपण जसे डेली यूजमध्ये सेंटेन्स बोलतो तशीच सेंटेन्स मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात किंवा याला काय म्हणतात असं विचार करण्याची गरज पडणार नाही. तर या सेंटेन्सची प्रॉपर प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की सेंटेन्स युजफुल असणार आहेत. लवकर जा आणि पाणी घेऊन ये. गो क्विकली अँड गेट अ ग्लास ऑफ वॉटर. गो क्विकली अँड गेट अ ग्लास ऑफ वॉटर. अरे वा, अजून थोडा वेळ बाकी आहे. गुड ट्राय. वंडरफुल. There are still a few minutes left. Wonderful. There are still a few minutes left. शर्टला इस्त्री करू द्या. Let me iron my shirt. Let me iron my shirt. आज इतक्या लवकर का उठलास? Why have you got up so early today? Why have you got up so early today? केव्हा जाणार आहेस? When will you go? When will you go? गाइज, हे जे सेंटेन्स आहेत बोलताना तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी अवघड वाटतील, पण काय करायचंय, जेव्हा नेहमी जर ही सेंटेन्स तुम्ही बोलत राहिलात किंवा प्रोनाऊन्स करत राहिलात तर तुम्हाला ही सेंटेन्स इझी वाटणार आहे. तेव्हा जर एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच सेंटेन्स लक्षात नाही राहिली तर काय करा, परत व्हिडिओ बघा आणि हे सेंटेन्स तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. परोठे चालतील का? विल पराठाज डू. विल पराठाज डू. दही देखील आहे. आपण काय म्हणतोय, पराठा चालतील का पहिलं झालं आपलं, त्यासोबत काय म्हणतोय, दही देखील आहे. गुड ट्राय. The curd is also ready. The curd is also ready किंवा the curd is also there असंही तुम्ही म्हणू शकता याला. बरं, आणखी काही? Well, anything else? Well, anything else? उशीर होतोय, आधी आंघोळ करून घे. Good. It's getting late. You first take a bath. It's getting late. You first take a bath. आपण छोटी सेंटेन्स तर बोलतच असतो. असे 2 छोटी सेंटेन्स मिळून मी एक मोठं सेंटेन्स बनवलेला आहे. तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे. इंग्रजी बोलताना प्रॅक्टिस करायची असते त्यावेळेस पहिल्यांदा छोटी सेंटेन्स बघायची, चांगली पाठ करायची आणि त्यातलीच 2 छोटी सेंटेन्स घेऊन एक मोठं सेंटेन्स बनवायचं. क्लिअर? बरं, तयार हो. ओके, गेट रेडी. ओके, गेट रेडी. देव तुला मदत करो. मे गॉड बी विथ यू. मे गॉड बी विथ यू. मी तयार आहे, चला. आपण अशी सेंटेन्स बोलतो ना. गुड. आय एम रेडी, लेट्स गो. आय एम रेडी, लेट्स गो. गाईज, जर तुम्हाला ही सेंटेन्स ज्यावेळेस मी मराठीमध्ये सांगते त्यावेळेस नाही जमली तर तुम्हाला ज्यावेळेस मी सेंटेन्स सांगते त्यावेळेस माझ्यासोबत ती सेंटेन्स मोठ्याने बोलायची आहेत आणि परत हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि परत ते सेंटेन्स तुम्हाला स्वतः बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही
सगळी सेंटेन्स कायमची लक्षात राहतील. क्लिअर? तिथे पोहोचायला किती वेळ लागेल? हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच देअर? हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच देअर? जेमतेम 10 मिनिट. नॉट मोर दॅन 10 मिनिट्स. नॉट मोर दॅन 10 मिनिट्स. नॉट मोर दॅन 10 मिनिट्स. किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकता, ऑलमोस्ट 10 मिनिट्स. ऑलमोस्ट 10 मिनिट्स किंवा हार्डली 10 मिनिट्स. तिन्हीपैकी कोणतंही आन्सर तुम्ही देऊ शकता. पुढची बस केव्हा येईल? When will the next bus come? When will the next bus come? सांगणे कठीण आहे. It's difficult to say. It's difficult to say. अच्छा, केव्हापासून? Is it? Since when? किंवा okay. Since when? दोन्हीपैकी कोणतेही सेंटेन्स याला तुम्ही बोलू शकता. गेले 2 महिने. गुड ट्राय. फॉर द लास्ट 2 months. फॉर द लास्ट 2 months. बरं, माझ्यासाठी काही काम? वेल एनी वर्क फॉर मी किंवा वेल एनी जॉब फॉर मी किंवा वेल एनी सर्विस फॉर मी. तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही बोलू शकता. अधूनमधून येत जा. डू कम ऑफ अँड ऑन. डू कम ऑफ अँड ऑन. आता हे सेंटेन्स तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा बोलू शकता. जर तुम्हाला तो वेगळा प्रकार माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करा. किती सुंदर आहे. काय किंमत आहे याची? हाऊ नाईस. व्हॉट इज द प्राइस? हाऊ नाईस. व्हॉट इज द प्राइस? बरं, हे पॅक करून द्या किंवा बरं हे पॅक करा. ऑल राईट, पॅक धिस वन. ऑल राईट, पॅक धिस वन. तू कोणत्या शाळेत आहेस किंवा तू कोणत्या शाळेत जातोस? इन विच स्कूल डू यू स्टडी? इन विच स्कूल डू यू स्टडी? आता हे सेंटेन्स तुम्ही तू कोणत्या शाळेत शिकतोस किंवा कोणत्या शाळेत जातोस किंवा कोणत्या शाळेत आहेस अशा तिन्ही प्रकारे तुम्ही मराठीत बोललं तरी त्याचं इंग्लिशमध्ये हेच ट्रान्सलेशन होणार आहे. तुझ्या घरापासून शाळा किती दूर आहे? हाऊ फार इज द स्कूल फ्रॉम युअर हाऊस? हाऊ फार इज द स्कूल फ्रॉम युअर हाऊस? बसमधून जातोस का? तुम्ही विचारताय की तू बसमधून जातोस का? डू यू गो बाय बस? डू यू गो बाय बस? नाही, मी पायी जातो. नो, आय गो ऑन फूट. नो, आय गो ऑन फूट. तुझे प्रिन्सिपल कोण आहेत? हु इज युअर प्रिन्सिपल? हु इज युअर प्रिन्सिपल? आयुष्यमान हो, म्हणजेच तुला दीर्घ आयुष्य लाभो. गुड. मे यू लिव्ह लॉंग. मे यू लिव्ह लॉंग. टॅक्सी स्टँड कुठे आहे? वेअर इज द टॅक्सी स्टँड? वेअर इज द टॅक्सी स्टँड? वेअर इज द टॅक्सी स्टँड? बरं, आता आणते. ओके, आय विल गेट इट. ओके, आय विल गेट इट किंवा ओके, आय विल गेट इट नाव. ओके, आय विल गेट इट नाव. दोन्हीपैकी कशाही प्रकारे बोलू शकता. पाणी आणलं आहे किंवा हे घ्या पाणी असं दोन्ही प्रकारे असू शकतं. हेअर इज द वॉटर. हेअर इज द वॉटर. माझे सामान टॅक्सीत ठेव. पुट माय लगेज इन द टॅक्सी. पुट माय लगेज इन द टॅक्सी. पुट माय लगेज इन द टॅक्सी. नाही, आणखी काही नाही. नो, दॅट्स ऑल. नो, दॅट्स ऑल. माझ्या गैरहजेरीत नीट राहा. बी केअरफुल इन माय ॲब्सेन्स.
बी केअरफुल इन माय ॲब्सेन्स. परत केव्हा येणार? वेन विल यू बी बॅक. वेन विल यू बी बॅक किंवा याला तुम्ही वेन विल यू कम बॅक असंही बोलू शकता. 10 दिवसांनी. आफ्टर 10 days. आफ्टर 10 days. संकोच न करता सांग. यू कॅन टेल मी फ्रँकली. यू कॅन टेल मी फ्रँकली किंवा नो नीड टू हेजिटेट. नो नीड टू हेजिटेट. दोन्ही प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. तो तिकडे काय करतो? व्हॉट्स ही डुईंग देअर. व्हॉट्स ही डुईंग देअर. तो ट्रेनिंग घेत आहे. ही इज गेटिंग ट्रेनिंग. ही इज गेटिंग ट्रेनिंग. त्याचं शिक्षण पूर्ण झालं का? हॅज ही फिनिश्ड हिज स्टडीज. हॅज ही फिनिश्ड हिज स्टडीज. तुला कसं माहीत? हाऊ डू यू नो. हाऊ डू यू नो. बरोबर आहे. दॅट्स ऑल राईट. दॅट्स ऑल राईट किंवा इट्स ओके असंही याला बोलू शकता. असं होय. बऱ्याचदा आपण कोणीतरी काहीतरी सांगतं, मग आपल्याला ते लक्षात आल्यानंतर आपण काय म्हणतो? असं हो किंवा असं आहे का, अशा प्रकारचं सेंटेन्स. आय सी. आय सी. बरं, तू परत कधी येणार आहेस? वेल वेन विल यू कम बॅक. वेल वेन विल यू कम बॅक किंवा वेल वेन विल यू बी बॅक. दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स बोला. हे तर फारच चांगलं होईल. दॅट्स अ गुड थिंग. दॅट्स अ गुड थिंग. बरं आहे चलतो किंवा बरं आहे चलतो. दोन्हीपैकी कसंही जसं तुम्ही मराठीमध्ये बोलत असाल त्या प्रकारे घ्या. ओके नाऊ आय शुड लिव्ह. ओके नाऊ आय शुड लिव्ह. मला बराच उशीर झालाय. आय एम क्वाईट लेट. आय एम क्वाईट लेट. आता हेच मराठीचे सेंटेन्स तुम्ही मला खूप उशीर झालाय किंवा मला बराच उशीर झालाय दोन्ही प्रकारे बोललं गेलं जाईल, तेव्हा हे लक्षात ठेवा. मग तुला उशीर का झाला? देन वाय आर यू सो लेट. देन वाय आर यू सो लेट. देन वाय आर यू सो लेट. तुला रोज उशीर होतो. यू कम लेट एव्हरी डे. यू कम लेट एव्हरी डे. आज बस उशिरा आली. द बस केम लेट टुडे. द बस केम लेट टुडे. साधारणपणे 8 वाजता. अराउंड 8 o'clock. अराउंड 8 o'clock. याच्या पुढे असंच करेन. I'll do so in future. I'll do so in future. मी एक पुस्तक घ्यायला आलो आहे. मी एक पुस्तक घ्यायला आलो आहे. I have come to buy a book. I have come to buy a book. फारच रोमांचकारक. Very thrilling. Very thrilling. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल सुद्धा नक्कीच ठरलेला असेल. गाईज व्हिडिओ आवडला तर शेअर करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि सोबतच लाईक सुद्धा करायचं आहे. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असतील, नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकन मात्र प्रेस करायचं आहे.